माजी खासदार जयाप्रदा रामपूर कोर्टात शरण, निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात होत्या जयाप्रदा फरार। यूट्यूबवर लोकशाहीची प्रेक्षक संख्या 10 लाखांवर, वर्षभरात लोकशाहीच्या प्रेक्षक संख्येत वेगानं वाढ। यूट्यूबवरही महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लोकशाहीला पसंतीची पावती। मोदी का परिवार, भाजपची नवी मोहीम, लालूंच्या टीकेवर भाजपचा पलटवार, लालूंची टीका त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता। महानंद गुजरातच्या एनडीडीबीकडे देण्याचा निर्णय रद्द, महानंद वाचवण्यासाठी लोकशाही मराठीनं उठवला होता आवाज। महाराष्ट्रातील भाजपची उमेदवार यादी जाहीर होण्यासाठी किमान 8 ते 10 दिवस लागणार, भाजप उमेदवार देताना धक्कातंत्र वापरण्याची दाट शक्यता। इलेक्टोरल बॉन्डची माहिती देण्यासाठी एसबीआयनं 30 जूनपर्यंत मागितली मुदत, इलेक्टोरल बॉन्डची तातडीनं माहिती देण्यास एसबीआय असमर्थ। जेपी नड्डा यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा, राज्यसभेच्या सभापतींनी जेपी नड्डांचा राजीनामा स्वीकारला। उमेदवार मिळाला नाही की कलाकार उभं करतो, अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका, संसद रत्न पुरस्कार उगाचच मिळाले नाहीत, पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून महाभारत, राष्ट्रवादी 10 जागांसाठी आग्रही, शिवसेना 22 जागांवर अडून बसली। पुण्यातील महायुतीच्या बैठकीला निमंत्रण नसल्यानं जानकर नाराज, जानकर भाजपचेच असल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा, तर मविया आणि महायुतीसोबत नाही, जानकरांचं विधान। बारामतीत महायुतीमधले संबंध विकोपाला, महायुतीच्या घटक पक्षांमधील नेत्यांकडून वारंवार धमक्या, हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली सुरक्षा। मराठा आरक्षण कायद्याविरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, भाऊसाहेब पवारांकडून जनहित याचिका दाखल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याचा आरोप। मराठा आंदोलकांनी फाडले अमित शहा यांचे बॅनर, वैजापूर तालुक्यात मराठा आंदोलकांनी फाडले बॅनर, सभेआधीच मराठा आंदोलक आक्रमक। जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संत मुक्ताईचं दर्शन, मुक्ताई संस्थांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सन्मान। जळगावात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाचं भूमिपूजन, शिंदेंनी तापी नदीवरील पुलाची केली पाहणी। मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यात नाराजी नाट्य समोर, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळल्यामुळे रक्षा खडसेंनी फिरवली मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ। दिल्लीत 7 मार्चला काँग्रेसची महत्त्वाची बैठक, लोकसभेच्या उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या दहिसर दौऱ्यावर, कांदिवलीमधील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं होणार उद्घाटन। सर्वोच्च न्यायालयाचा आम आदमी पक्षाला धक्का, 15 जूनपर्यंत कार्यालय सोडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं केली मुदतवाढ। नितेश राणेंनी सहभाग घेतलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा विरोधामध्ये गुन्हा, सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल। 6 तारखेला पालिकेवरती धडक मोर्चा काढण्याचा निर्णय, 15,000 स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करणाऱ्या पालिकेच्या निर्णयाविरोधात मोर्चा। नाशिकमधील शेतकऱ्यांचा अखेर संप मागे, मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद साधत शिष्टमंडळाला आश्वासन, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिला 3 महिन्याचा अवधी। काँग्रेसकडे ना कुठला नारा ना कुठलं विजन, काँग्रेसकडून भाजपच्या घोषणांची चोरी, आशिष शेलारांनी ट्विट करत साधला निशाणा। उद्या जळगावमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये युवा संमेलनाची सागर पार्कमध्ये जय्यत तयारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।